अरे यार काय झालं? मी तर चुंबक खूप आवाज करतोय पहाटेपासून. काहीतरी उलटे आकडे म्हणतोय, संस्कृत मध्ये काहीतरी बोलतोय. मला झोपच येते रे त्याच्या आवाजाने. अच्छा, पण याने एक बरं झालं, तुला स्वप्न पडलं नाही. पडलं ना. अच्छा, पडलं का? ऐक ना मला खूप वेळ स्वप्न पडलं माहितीये का. म्हणजे मी एक मोठं झाड होते आणि ते झाड असं हळूहळू मोठं होत 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 तसं आकाशात गेलं आणि मग त्या आकाशातल्या झाडामधून अचानक एक पक्षी असा बाहेर आला. त्या पक्षाचा चेहरा ना डिट्टो तुझ्यासारखा होता. त्या पक्षाने अशी चोच उघडली आणि तो काहीतरी असे उलटे आकडे म्हणायला लागला. मग मला अचानक जाग आली. मग मी परत स्वप्नात गेले. अच्छा, मी स्वप्न रिवाइंड केलं. मला परत तो पक्षी दिसला, परत तूच दिसलास आणि मग त्या पक्षाने अशी फडफड फडफड केली आणि तो संस्कृत मध्ये काहीतरी बोलायला लागला. का माहितीये? कारण हा इथे बाहेर. इकडे. तुला राग आलाय त्याचा? हो, खूप. एक काम कर, तू बाहेर अजिबात जाऊ नको. त्यांनी खूप राडा घातलाय. म्हणजे अगं म्हणजे विचार कर, माझ्यासारख्या माणसाला एवढा राग येऊ शकतो म्हणजे बघ. तू तर म्हणजे मी दाखवते ना त्याला. थांब. हे बघ, तो आपला मित्र आहे. आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, कळलं का? म्हणजे असं डायरेक्ट काही करायचं नाही. आपण त्याला हळूहळू शांतपणे सांगू की बाबा काय असं नाही जमते बाबा, काय डिस्टर्ब होते बाबा, कळलं का? हळूहळू सांगू आणि तो आपली झोप हळूहळू मोडेल. मला असं वाटलं होतं की माईने तर आपल्या दोघांना छान वेळ मिळेल. हा येऊन चिपकला इथे घराला. अगं तू काय सतत असणार आहे का इथे? तर आज आहे, मग नंतर परत लगेच जाईल, कळलं का? आणि तू गेला ना की तू मला फोन कर. मी लगेच असं उडत उडत येईन तुझ्या झाडावर. उडत उडत. चालेल. आणि काय म्हणशील? नाश्त्याचं काय आहे? सॉरी, मला असं व्यत्यय आणायचा नव्हता. ए चुंबक. तू नको सांगू. नाश्त्याचं काय म्हणत होता? सॉरी हा, मी आलो असा. मी पोहे करायला घेतले होते. कांदा वगैरे चिरलाय, मिरची वगैरे चिरली होती, पण होतच नाही रे पोहे. म्हणजे सगळं जिरं बिरं टाकलं, मोहरी बिरं टाकली, सगळं टाकलं, पण होतच नाही. काय मला खरं असं खरपूस आवडतं, पण सगळं तसं कडकडीत राहिलंय, असं कडक झालंय सगळं. पोहे भिजवलेले? हो, भिजवले होते पोहे. हे ऋतूची शपथ. हा, बहुतेक भिजवायचे राहिले होते. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि
ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.